नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपी चॅनलवर. तर व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल की मी आज काय बनवत आहे. तर आज मी बनवत आहे मटन बिर्याणी. त्यासाठी मी घेतले आहे मटन आपल्याला अशा प्रकारे घ्यायचं आहे. त्याला ना लेग पीस घ्यायचे असतात जास्त, पण हे चावण्यासाठी जरा बेस जातात म्हणून, आणि मी पातेल्यात शिजवते म्हणून असं घेतलं. त्यासाठी मी अद्रक, लसूण, हिरवी मिरचीचं पेस्ट करून घातलेलं आहे. घरातला मसाला, लाल तिखट, हळद, जिरा आणि मीठ घातलेलं आहे. चिकन बिर्याणी मसाला, सुहाना चिकन बिर्याणी मसाला, आणि मग दही घातले आहे. मी जवळजवळ 1 किलोला ना अर्धा किलो दही घातलं आहे. हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आणि छान असं मॅरिनेट करून घेऊयात. नंतर आपल्याला काही मसाले टाकायची गरज नाही. नंतर मी टोमॅटो, कांदा याची पेस्ट बनवून घेतली आहे. गॅसवर एक पातेलं ठेवून त्यात तेल घातलं आहे. त्यात फक्त जिरा घालायचा आहे, आणि जिरा घातल्यानंतर आपण टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट घालून घेऊया, आणि असे कापलेले कांदे घालून घेऊया. ते चांगले फ्राय होऊ देऊ. हाफ फ्राय होऊ देऊ त्यांना, कांद्यांना. मग त्यानंतर टोमॅटोची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट घालूया. हे दोघं घातल्यानंतर त्याला आपण तेल असं अलग होण्यापर्यंत हलवून घेऊया. एक एक प्रोसेस आपण स्टार्ट करूया याची. असं पितळीच्या पातेल्यात जर हे बनवलं ना आपण बिर्याणी, मटन बिर्याणी खूप छान येतं. आता ह्या स्टेजला आल्यानंतर आपलं चांगलं परतवून झालं आहे मसाला म्हणजे टोमॅटोची पेस्ट. त्यात मी मॅरिनेट केलेलं मटन घातलं आहे. आणि हे ना मी 2 तास मॅरिनेट करून ठेवलेलं मटन, 2 तास मॅरिनेट करून ठेवलेलं. मग त्यात दही आणि मसाल्यांचं छान फ्लेवर येतं आणि मिक्स छान होतं. मग ते खायलाही छान लागतात पीस बिर्याणीतले. त्यानंतर मी त्यावर झाकण ठेवून घेतलं आहे आणि त्यात पाणी टाकून दिलं आहे. म्हणजे आपल्याला बिना पाण्याचं हे शिजवायचं आहे. जवळजवळ मला पाऊण तास लागला हे मटण शिजवायला. त्यानंतर मी कढईत कांदे घालून ते तळून घेतले आहे. हे कांदे ना मी लेयर्स लावण्यासाठी तळून घेतलेत. हे बघा, आपली भाजी आता शिजलेली आहे. अशा प्रकारे त्याला तेल सुटलं की ती काढून घ्यायची. आणि मी तांदूळ ह्या प्रकारे शिजवून घेतले आहे. तांदूळ मी पूर्ण व्हिडिओ काढलेले होते, पण बाकीचे माझ्याकडनं ना डिलीट झाले ते, म्हणून मी दाखवू नाही शकली. 1 तास मी पाण्यात तांदूळ भिजवून ठेवलेले होते. त्यानंतर पाणी खूप बॉईल करून त्यात मी ते तांदूळ घातले आहेत. या प्रकारे शिजून घेतले. मग ते काढून घेतले, आणि मग त्याच पातेल्यामध्ये मी आता लेयर लावून घेणार आहे. आधी मी खाली भात टाकते, कारण की जर आपण ग्रेव्ही टाकली ना मग ती ग्रेव्हीचा मसाला खाली लागून जातं, म्हणून मी आधी भात घालते खाली. त्यानंतर थोडं मटण घालून त्यावर मी फ्राय केलेले कांदे घातले, कोथिंबीर घातली, आणि एक एक स्टेप करून लेयर घातले. ही बिर्याणी तुम्ही नक्की बनवून बघा, खूप छान येते मटन बिर्याणी. पण तिच्यासाठी खूप पेशन्स हवे, खूप वेळ लागतं. आता मी यात ना बटर घातलं आहे, कारण की माझ्याकडे तूप खूप कमी होतं, नाहीतर मी यात तूपच घालते. खूप छान लागते तूप घातल्यानंतर, पण मी आज बटरचा वापर केला आहे. त्यानंतर मी त्यात 1 चमचा तूप घातलं आहे, कारण की माझ्याकडे तूप अवेलेबल नव्हतं. नंतर मी कोळसा गरम करून घेतला आणि ते स्मोक देण्यासाठी पातेल्यात ठेवलं आहे. त्यावर मी तूप घातलेलं आहे. मस्त असं स्मोक बसला की तुम्ही एकदा ही बिर्याणी बनवून खाऊनच बघा, खूप छान येते. त्यावर झाकण ठेवायचं. परत एका कढईत मी पाणी ठेवून ते मस्त आता 15 मिनटं आपण त्याला राहू द्यायचं. बघा, बिर्याणी झाली आहे अशी छान. आवडले असल्यास माझ्या चॅनलला
की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशा नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे आणि तुम्हीही सुचवत चला की मी काय रेसिपी बनवते. तर तुम्हाला आवडत आहेत ना माझ्या रेसिपी? तर रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.